आत्ता शहीद पांडुरंग गावडे यांच्या कुटुंबियासमवेत आहे. यांचं जे पूर्ण कुटुंब होतं त्या कुटुंबात 3 पांडुरंग जे शहीद झाले त्यांना 2 भाऊ आणि ते असं तिघेही जण हे आर्मीत होते. माझ्यासोबत त्यांचे भाऊ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मला सांगा, तुम्ही स्वतः आर्मीत आहात, काय त्यांचा स्वभाव एकूणच कसा होता आणि एकूणच त्यांचं वागणं कसं होतं? आम्हाला एवढा अभिमान वाटतोय की देशासाठी तो आपलं वीरमरण घेतलं आणि त्याला सवय पहिल्यापासूनच की पहिले स्टार्टिंगला ट्रेनिंगलाच त्यांनी फायरिंगचं मेडल घेतलं आणि नंतर निवडला गेल्यानंतर त्यांनी बेस्ट ऑपरेटरचं बी प्राईज घेतलं. ऑपरेटिंग पण करायचा. आता सध्या पण तो ज्यावेळी चकमकीमध्ये पण औशी क्युआरटीमध्येच होता आणि तिथंच असताना 2 दिवसापूर्वीच आमचं बोलणं झालं की मी ठीकठाक आहे, तुम्ही व्यवस्थित राहा म्हणून. आणि सकाळी 10 वाजता बोलणं झालं. त्याच्यानंतर दुपारनंतर संध्याकाळी आम्हाला परत फोन आला की असं असं कॅज्युअलिटी झालं आहे आणि श्रीनगर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ICUमध्ये आहे म्हणून ॲडमिट झालं. नंतर काय आमचं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. तुम्ही म्हटलं की तुमचं संपूर्ण कुटुंबच हे आर्मीत राहत होतं. काय अभिमान वाटतो तुम्हाला, आपण देशाची सेवा करत होतो? मी निवृत्त आहे, तरी पण माझे 2 भाऊ ऑन ड्युटीला होते. त्याच्यामध्ये 3 नंबर भावाला मला माझ्या वीर मनाला हे मला माझ्या परिवाराला, माझ्या आईवडिलांचा मला आणि माझ्या भावाचा मला अभिमान आहे देशासाठी की त्याने वीरगतीला प्राप्त झाला. तर आपण बघताय की हे जे कुटुंब आहे गावडे कुटुंब, ते पूर्ण कुटुंबच आर्मीमध्ये होतं. त्या पांडुरंगांच्या पत्नी आहेत, त्यांचे वडीलसुद्धा आर्मीमध्ये आहेत, त्यांचा भाऊसुद्धा आर्मीमध्ये आहे. एकूणच जर बघितलं ह्या संपूर्ण कुटुंबाला सैन्य दलाची परंपरा आहे आणि या संपूर्ण कुटुंबाला आज जे आपल्या भावालाचा वीरमरण मृत्यू आला आहे त्याबद्दल त्यांना अभिमान वाटतो आहे. कॅमेरामन मिथुन राजाध्यक्षसह विकास गावकर, Zee24 तास, आंबोली, सिंधुदुर्ग. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.